नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आजच्या घडामोडी प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व आवडला तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न पहिला, 109वी इंडियन सायन्स काँग्रेस परिषद कुठे झाली? तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, भुवनेश्वर या ठिकाणी झाली. माहिती पाहू. 2023ची 7वी मोबाईल काँग्रेस परिषद नवी दिल्ली या ठिकाणी झाली. तिसरी जागतिक भारतीय सागरी परिषद 2023 मुंबई या ठिकाणी झाली. गोवा सागरी परिषद पणजी या ठिकाणी झाली. व जगातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता सुरक्षितता परिषद ब्लेचली पार्क ब्रिटन या देशात झाली. प्रश्न दुसरा, 65वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोठे आयोजित केली आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, पुणे या ठिकाणी 65वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केली आहे. माहिती पाहू. विजेता आहे सिकंदर शेख व उपविजेता आहे शिवराज राक्षे. व 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा उत्तराखंड या ठिकाणी होणार आहे. आणि ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 2024 ही पॅरिस फ्रान्स या ठिकाणी होणार आहे. प्रश्न तिसरा, स्वतःचे वातावरण कृती आराखडा जाहीर करणारे डॅश डॅश हे भारतातील पहिले राज्य ठरले? तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, तमिळनाडू हे राज्य स्वतःचे वातावरण कृती आराखडा जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. चला तर आपण तमिळनाडू या राज्याबद्दल माहिती पाहू. स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1956 या रोजी. राजधानी आहे चेन्नई. मुख्यमंत्री आहेत M.K. स्टॅलिन व राज्यपाल आहेत R.N. रवी. प्रश्न चौथा, महाराष्ट्र राज्य स्टार्टअप संख्येच्या बाबतीत देशात कितव्या क्रमांकावर आहे? तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र राज्य स्टार्टअप संख्येच्या बाबतीत आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याची बद्दल माहिती पाहू. स्थापना झालेली आहे 1 मे 1960. राजधानी आहे मुंबई. मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे व राज्यपाल आहेत रमेश बैस. प्रश्न पाचवा, आसाम मंत्रिमंडळाने सीमांकन प्रक्रियेनंतर किती नवीन जिल्हे निर्माण केले आहे? तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, 4 नवीन जिल्हे आसाम राज्याने सीमांकन प्रक्रियेनंतर निर्माण केले आहेत. आसाम राज्याबद्दल माहिती पाहू. आसाम राजधानी आहे दिसपूर. मुख्यमंत्री आहेत हेमंत बिस्व शर्मा. राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया. प्रश्न सहावा, अंधत्व नियंत्रण धोरण लागू करणारे डॅश डॅश हे पहिले राज्य ठरले आहे? तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, राजस्थान हे राज्य अंधत्व नियंत्रण धोरण लागू करणारे पहिले राज्य ठरले आहे. राजस्थान राज्याबद्दल माहिती पाहू. स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1960. राजधानी आहे जयपूर. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा. राज्यपाल आहेत कलराज मिश्रा. प्रश्न सातवा, राष्ट्रीय मतदार दिन केव्हा साजरा केला जातो? तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. माहिती पाहू. 2011 रोजी पहिल्यांदा 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला गेला. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे 25 जानेवारी 1950. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार पंचसावे. आणि महाराष्ट्र मुख्य निवडणूक आयुक्त आहेत UPS मदन. प्रश्न आठवा, भारतात सोलार फार्मची स्थापना करणारी पहिली ई-कॉमर्स कंपनी कोणती आहे?
तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी. ॲमेझॉन ही कंपनी भारतात सोलार फार्मची स्थापना करणारी पहिली ई कॉमर्स कंपनी आहे. ॲमेझॉनबद्दल माहिती पाहू. स्थापना झालेली आहे त्या कंपनीची 5 जुलै 1994. संस्थापक आहेत जेफ बेझोस. प्रश्न 9वा. अब्बू आवास योजना कोणत्या राज्यात राबविण्यात येणार आहे? तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी. झारखंड या राज्यात अब्बू आवास योजना राबविण्यात येणार आहे. झारखंड राज्याबद्दल माहिती पाहू. स्थापना झालेली आहे 15 नोव्हेंबर 2000. राजधानी रांची. मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन. राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन. प्रश्न 10वा. MPSCचे नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत? तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी. रजनीश शेठ हे MPSCचे नवनियुक्त अध्यक्ष आहेत. इतर अध्यक्ष पाहू आपण. महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त UPS मदन आहेत. UPSCचे नवे अध्यक्ष मनोज सोनी आहेत. NDRFचे महासंचालक अतुल कारवार आहेत. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग अध्यक्ष कमल किशोर आहेत.